हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 26. यतः यतः निश्चरति मनः चंचलम अस्थिरम ततः ततः नियम्य एतत् आत्मनि एव वशं नयेत. जेथे जेथे हे चंचल अस्थिर मन संचार करते, भरकटते, धाव घेते, तेथून तेथून त्याला ताळ्यावर आणून आवरावे आणि केवळ आत्मसेवेतच रममाण करावे. मन हे चंचल आणि अस्थिर आहे. ते तसे आहे म्हणून मनाला दोष देत बसू नये, कारण चंचलता आणि अस्थिरता हा मनाचा स्वभावच आहे. मनाचा जन्म चंचलतेमधूनच झालेला आहे. लहानपणी अगदी प्रथम जेव्हा एकाच गोष्टीला अनेक पर्याय आपल्यापुढे निवड करायला आले, बाळू तुला हे खेळणे हवे की ते खेळणे हवे, लाल रंगाचा कपडा हवा की पोपटी रंगाचा हवा, तेव्हा आपल्या मनाची जडणघडण आवडीनिवडीतून सुरू झाली. हे ओळखावे आणि त्यामुळे हताश न होता मनाला आवरायला, ताळ्यावर आणायला सुरुवात करावी. मन चंचल आहे याचाच उपयोग करावा. मनाच्या या चंचल स्वभावामुळेच ते भौतिक गोष्टीतून आध्यात्मिक गोष्टीत रममाण करता येते. भौतिक सुख हे क्षणिक आहे, ते सत चिर शाश्वत नाही हे मनाला समजावून द्यावे. त्याला आत्मसेवेत रुजू करावे. भौतिक सुख ही वाहत्या पाण्यासारखी आहेत. वाहत्या पाण्याचा एकही बिंदू स्थिर राहत नाही. प्रत्येक बिंदू भविष्यातून वाहून आला की लगेच भूतकाळात वाहून जातो. भौतिक गोष्ट स्थिर राहत नाही. येथील प्रत्येक वस्तू नष्ट होणारी आहे. अगदी आपल्या लाडक्या देहादी इंद्रियांसह सर्व काही लयाला जाणार आहे. फक्त थोड्या कालावधीचा फरक आहे, परंतु नष्ट होणार, लयाला जाणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत या अशाश्वत वस्तूंमध्ये मन गुंतवू नये. त्यापेक्षा शाश्वत चिर अशा आत्मतत्वात मन रममाण करावे. भौतिक वस्तू देह जिवंत राहण्यासाठी वापराव्या. येथील वस्तूंचा त्यासाठी यथेच्छ उपभोग घ्यावा. या वस्तू त्यासाठीच, आपल्यासाठीच परमात्म्याने येथे पंचमहातत्वांपासून निर्माण करून ठेवल्या आहेत. परंतु त्यात जरासुद्धा चुकूनसुद्धा रममाण होऊ नये, कारण त्यात मन गुंतवल्यास त्या फक्त आणि निश्चितपणे केवळ दुःखच देतात. आपण मनाप्रमाणे न वागता मन हे आपले एक जीवनाचे साधन आहे ही भावना दृढ ठेवावी. मनाला आपल्या इच्छेप्रमाणे वापरावे. मन जर रिपूंच्या आहारी जात असेल तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये भरलेला परमात्मा ओळखावा. प्रत्येक चल अचल निर्जीव सजीव वस्तूंमध्ये तेच एकमेव आत्मतत्व भरलेले आहे हे जाणावे. अशा प्रकारे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे जाणल्यावर स्वतःच्या देहातील आत्मतत्व सोडून इतर ठिकाणी जाण्याचं कारणच उरत नाही. मन ज्या ज्या वस्तूंमध्ये तदाकार होईल, रममाण होईल, त्या त्या वस्तू या आपल्या गरजेपुरत्याच वापरायच्या आहेत हे मनाला समजावून द्यावे. मनाची कोणत्याही चल अचल सजीव निर्जीव वस्तूंमधील तदाकारी ही त्या त्या गरजेपुरती मर्यादित करावी. ती वेळ झाल्यावर मन त्या त्या वस्तूंमधून आवरावे आणि त्याचा मूळ उद्देश जो आत्मतत्व त्यात मनाला रमवावे. अशा प्रकारे मनाची तदाकारी भौतिक जगतापासून तोडावी आणि ती आध्यात्मिक जगताला जोडावी. म्हणजे मन आध्यात्मिक जगताला चिटकून राहील आणि भौतिक गोष्टींच्या प्रसंगांना साक्षी राहायला शिकेल. हे साक्षी राहणेच फार महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याच स्वतःच्या घरात त्रयस्थ वृत्तीने राहण्यासारखे प्रयोग करावे. एकदा का मन भौतिक जगताला साक्षी राहू लागले की ते आत्मसेवेत रुजू होते. हरिओम.